स्टुडंट्स, सगळ्यांनी वर्कबुक काढा. वर्कबुकमध्ये पेज नंबर 67 काढा. बघा, लास्ट व्हिडिओमध्ये आपण काय बघितलं? जॉईंट्स बघितले. आपल्या बॉडीमध्ये किती जॉईंट्स आहे, ठीक आहे. आता या व्हिडिओमध्ये बघू आपण मस्क्युलर सिस्टीम. तर बघा, आपल्या बॉडीमध्ये नुसतं बोन्सच आहे का? तर त्याला अटॅच काय आहे? मसल्स आहे. तर ही आपण या व्हिडिओमध्ये मस्क्युलर सिस्टीम्स बघू. बोन्स कॅनॉट मूव्ह बाय देमसेल्फ. बोन्स स्वतःहून हलू शकतात का? नाही. तर बघा, त्याला काय अटॅच असते? बोन्स आर अटॅच टू इच अदर थ्रो लिगामेंट. आता दोन बोन्स जुडलेले आहे. सपोज बघा, इथे दिसत आहे तुम्हाला दोन बोन्स आहे. डायग्राम मध्ये दिसत आहे का? तर याच्या मधात ही जो तुम्हाला ग्रीन कलरची पट्टी दिसत आहे त्याला म्हणतात लिगामेंट. ठीक आहे. The muscles that are attached to the bones help them to move. बघा, आता या बोन्सला मसल्स अटॅच असतात म्हणून ते हलू शकतात, मूव्ह होऊ शकतात. The muscles are attached to the bones by a strong fibers called tendons. तर बघा, याला टेंडन्स म्हणतात. त्यानंतर the number of muscles varies from 656 to 800 in the human body. तर आपल्या बॉडीमध्ये किती मसल्स असतात? 656 to 800. There are about 639 skeletal muscles in our body and each one causes a particular movement. तर बघा, आपल्या बॉडीमध्ये एवढ्या मसल्स आहे 800 पर्यंत. त्यापैकी 639 मसल्स ह्या स्केलेटल मसल आहे. स्केलेटल मसल्स म्हणजे आपल्या बोनला चिपकलेले आहेत त्या मसल. ठीक आहे, अशा प्रकारे. त्यानंतर बघा, द मसल्स हेल्प अस टू स्माइल, च्यू अवर फूड, पुश फूड इन टू द स्टमक. बघा, आता ह्या मसल्स आपल्याला कशा प्रकारे मदत करतात? हसायला मदत करतात, किंवा फूड च्यू करायला, अन्न चावायला, किंवा आपलं जे फूड आहे ते फूड पाईपमध्ये पुश करण्यासाठी सुद्धा मदत करतात. स्टमक अँड ऑल्सो इन द बीटिंग ऑफ अवर हार्ट. आणि आपलं जे हार्ट आहे ते सुद्धा मसल्स पासून बनलेलं आहे. मग त्यासाठी सुद्धा मसल्स आपल्याला मदत करतात. ठीक आहे. त्यानंतर बघा, इथे दिसत आहे तुम्हाला मस्क्युलर सिस्टीम दाखवलेली आहे, मांसपेशी दाखवलेली आहे. त्यानंतर बघा, व्हेन अ मसल्स अटॅच टू अ बोन कॉन्ट्रॅक्ट इट पुल द बोन्स अँड मेक्स द मुवमेंट. काय बघा, आपल्या बोन्सला, हड्ड्यांना मसल्स अटॅच आहे, त्यामुळे काय होते? आपल्या बोन्सची मुवमेंट होते. अ मसल्स कॅन ओनली पुल बट कॅनॉट पुश द बोन बॅक. तर आपल्या ज्या मसल्स आहे त्या बोनला काय करू शकतात? पुल करू शकतात. ठीक आहे. सो अनदर muscles is required to pull the bone back in the opposite direction. Therefore, the muscles pulls the bones away from the joint. बघा, आता काय म्हटलेलं आहे? आता जॉईंट आहे, जॉईंट म्हणजे दोन बोन्स आहेत. मग तिथे बोन्स पुल करण्यासाठी कोण मदत करते? मसल्स. व्हाईल इट्स पार्टनर पुल इट बॅक. Thus two muscles have to work together as a pair to move to bones. तर बघा, आता इथे बघा मसल्स दिसत आहे ना, तर आपलं इथे मुवमेंट होण्यासाठी आपल्याला कशाची गरज असते? मसल्सच्या पेअरची. ठीक आहे. त्यानंतर बघा, लोकोमोशन दिलेलं आहे. आता लोकोमोशन म्हणजे काय होते? की जे लिव्हिंग थिंग्स आहेत ते एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जातात. तर म्हणजे ते काय शो करत आहे? पूर्ण बॉडीचा यूज करून ते लोकोमोशन शो करत आहे. जसं पहिले अर्थवॉर्म दिलेलं आहे. अर्थवॉर्म बघितलेलं आहे का तुम्ही? शिदोड म्हणतो आपण त्याला, लंब असते ते. तर बघा, ॲन अर्थवॉर्म हॅज अ लॉंग सिलेंड्रिकल बॉडी मेड अप ऑफ मेनी रिंग्स. तर अर्थवॉर्मला काय असते? सिलेंड्रिकल शेपमध्ये बॉडी आहे त्याची, आणि रिंग पासून बनलेली आहे ते. त्याला सिगमेंट सुद्धा म्हणतात. इट हॅज अ लिक्विड स्केलेटन विच हेल्प इन मेंटेनन्स. त्याचं स्केलेटन लिक्विड असते आणि त्यामुळे काय मेंटेन होते? बॉडी शेप. ऑन द अंडर सरफेस ऑफ द बॉडी अ नंबर ऑफ मायन्यूट ब्रिसल्स आर प्रेझेंट दॅट हेल्प अर्थवॉर्म टू गेट अ फर्म ग्रीप ऑन द ग्राउंड. तर बघा, जो अर्थवॉर्म असतो, सपोज हा अर्थवॉर्म आहे, तर याला खाली ब्रिसल्स असतात. ब्रिसल्स म्हणजे बघा, छोटे छोटे अशा बारीक लाईन असतात इथे, ज्या त्याला जमीनवर राहण्यासाठी मदत करतात. मसल्स अटॅच टू दिस ब्रिसल हेल्प टू कॉन्ट्रॅक्ट द बॉडी. आता ह्या ज्या मसल्स आहे त्या ब्रिसलला अटॅच, त्या त्यांना मूव्ह करण्यासाठी, हलण्यासाठी, पुढे जाण्यासाठी मदत करतात. बघा, इथे काय दिलेलं आहे? विथ द हेल्प ऑफ युअर ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. युअर टीचर ऑर अ गार्डनर फाइंड आउट द अर्थवॉर्म फ्रॉम युअर नियर बाय गार्डन. Place the earthworm on the rough surface such as filter paper or observe its movement.
Now place the earthworm on a smooth glass plate and observe its movement. You find that the earthworm usually move on the filter paper. तर बघा काय करायचं, अर्थवर्म पाहिलेलं असेल तुम्ही, शिदोळ बघितलेलं असेल, ते घ्यायचं, ते फिल्टर पेपरवर ठेवायचं किंवा ग्लासवर ठेवायचं आणि त्याची मुवमेंट ऑब्झर्व करायची. ठीक आहे, तो कशा प्रकारे मुवमेंट करते. तर बघा इथे मुवमेंट दिसत आहे, ऐकीन इथे दिलेलं आहे तुम्हाला. बघा देअर आर 2 टाईप ऑफ मसल्स इन अर्थवर्म. आता अर्थवॉर्मच्या बॉडीमध्ये 2 टाईपच्या मसल्स असतात. एक आहे सर्क्युलर, इथे सर्क्युलर शेपमध्ये दिसत आहे आपल्याला, त्यामध्ये असतात सर्क्युलर मसल्स आणि लॉंगिट्युडिनल मसल्स. ठीक आहे, व्हेन द सर्क्युलर मसल्स कॉन्ट्रॅक्ट द सेगमेंट बिकम लॉंग अँड थिन. बघा आता ह्या सर्क्युलर मसल्स कॉन्ट्रॅक्ट होतात. आता कॉन्ट्रॅक्ट होणे म्हणजे कमी होतात, तेव्हा काय होते, ह्या सेगमेंट्स ज्या दिसत आहे तुम्हाला इथे त्या काय होतात, थिन होतात. व्हेन लॉंगिट्युडिनल मसल्स कॉन्ट्रॅक्ट द सेगमेंट बिकम शॉर्ट अँड थिक. आणि हे जी लॉंगिट्युडिनल म्हणजे लंबी जी काय आहे मसल आहे ती काय होते, कॉन्ट्रॅक्ट होते, तर आपल्याला तो शॉर्ट दिसतो, कमी दिसतो. ठीक आहे, लहान मोठा होत राहतो. त्यानंतर बघा द अर्थवर्म मूव्स बाय लेंथनिंग अँड शॉर्टनिंग ऑफ द बॉडी सेगमेंट्स विथ द हेल्प ऑफ सर्क्युलर अँड लॉंगिट्युडिनल मसल्स. तर हा जो अर्थवर्म आहे, शिदोड आहे, ते काय करते, ह्या ज्या मसल्स आहे मसल्सच्या सहाय्याने त्या लेंथन म्हणजे मोठ्या करून किंवा कमी करून तो काय करत असतो, मूव्ह करत असतो. टू मूव्ह फर्स्ट अर्थवर्म कॉन्ट्रॅक्ट द सर्क्युलर मसल्स. तर इथे बघा ए मध्ये हा अर्थवर्म मुवमेंट करण्यासाठी काय करत आहे, त्याचे सर्क्युलर मसल्स ज्या आहे त्या कॉन्ट्रॅक्ट करत आहे. ठीक आहे, आणि तो पुढे पुश होत आहे. तर बघा, तर या मसल्सच्या कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशनमुळे अर्थवर्म मूव्ह करत असतो. ठीक आहे, त्यानंतर तुम्हाला स्नेल दिलेला आहे. तर बघा स्नेल्स हॅव अ हार्ड शेल ऑन देअर बॅक दॅट प्रोटेक्ट देम फ्रॉम हीट अँड एनिमीज. तर तुम्ही स्नेल बघितलेली असेल, बघा अशा प्रकारे असते, तर त्याच्यावर असा शेल टाईप असते, आपण शंख म्हणतो त्याला, जे तिला कशापासून प्रोटेक्ट करते, हीट आणि एनिमीज. हीट म्हणजे उष्णतेपासून किंवा शत्रूपासून तिचं रक्षण करते. ठीक आहे, स्नेल्स हॅव अ लार्ज फ्लॅट फूट मेड अप ऑफ स्ट्रॉंग फ्लेक्झिबल टिश्यू मसल्स. The foot produce a slimy substance called mucus which reduce the friction between the foot and the ground. तर बघा हा जो फूट आहे इथे काय होते, एक प्रकारे म्युकस तयार होते, पांढऱ्या कलरचा एक पदार्थ तयार होते. जसं तुम्ही शेंबडी पाहिलेली आहे का, ती गार्डनमधून फिरली तर पूर्ण पांढऱ्या कलरची एक लाइनिंगच तयार होत जाते, तशाच प्रकारचा व्हाईट कलरचा चिकट पदार्थ तयार करते ही स्नेल मूव्ह होताना, ज्यामुळे ती काय होऊ शकते, इझिली मूव्ह होऊ शकते. ठीक आहे, त्यानंतर बघा द मसल्स ऑफ द फूट अनेबल्स द स्नेल टू मूव्ह फॉरवर्ड. आता ह्या ज्या मसल्स आहे तिच्या फिटमध्ये, तिच्या पायामध्ये ज्या मसल्स आहे त्या मसल्समुळे ती काय करू शकते, मूव्ह होऊ शकते. अ ट्रेल ऑफ अ म्युकस इज लेफ्ट बिहाइंड व्हेन स्नेल क्रॉल. बघा जेव्हा स्नेल क्रॉल करते, सरपटत जाते, तेव्हा ती तिच्या मागे एक व्हाईट कलरचा म्युकस सोडत जाते, पांढऱ्या कलरचा चिकट पदार्थ. ठीक आहे, जसं शेंबडी सोडते तसं. द शेल डज नॉट हेल्प इन मुव्हिंग फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस. तर काय म्हटलेलं आहे की जी शेल आहे, हे या स्नेलच्या पाठीवर जे शेल आहे ते तिला मूव्ह करण्यासाठी मदत करते का, नाही. तर त्याचं काम काय आहे, प्रोटेक्शन देणं, त्याला त्या स्नेलचा बचाव करणं. ठीक आहे, त्यानंतर बघा कॉक्रोचेस हॅव 3 पेअर्स ऑफ जॉईंट लेग अँड स्ट्रॉंग मसल्स टू पुल दीज लेग्स. तर बघा कॉक्रोचेसमध्ये काय असते, 3 पेअर असते पायाच्या, म्हणजे किती लेग्स झाले तिला, 6 लेग्स, आणि काय असते, मसल्स असतात ते लेग्स पुल करण्यासाठी. जॉईंटेड लेग्स अँड स्ट्रॉंग मसल्स हेल्प देम टू वॉक अँड रन. काय म्हटलेलं आहे, ह्या ज्या मसल्स, स्ट्रॉंग मसल्स आहे, ज्या पायांना जॉईंट आहे, त्या तिला धावण्यासाठी, चालण्यासाठी मदत करतात कॉक्रोचला. ठीक आहे, देअर फीट हॅव टिनी क्लॉज अँड हेल्प देम टू क्लाइम्ब ऑन द वॉल्स. बघा कॉक्रोचेस भिंतीवर चढते की नाही, कशामुळे चढू शकतात, कारण त्यांना काय असतात, छोटे छोटे क्लॉज असतात, पंजे असतात. ठीक आहे, कॉक्रोचेस हॅव 2 पेअर ऑफ विंग्स बट दे कॅन फ्लाय ओनली अ शॉर्ट डिस्टन्स. तर बघा कॉक्रोच चालूही शकते, उडूही शकते, पण त्यांचे जे विंग्स असतात ते कसे असतात, छोटे असतात, त्यामुळे ते काय करू शकतात, शॉर्ट डिस्टन्स म्हणजे कमी अंतरावर उडू शकतात ते. द आउटर
हार्ड एक्झोस्केलेटन ऑफ कॉकरोच इज मेड अप ऑफ डिफरंट पार्ट विच हेल्प इन द मुवमेंट, बॉडी मुवमेंट. तर बघा, कॉकरोचचं जे एक्झोस्केलेटन आहे, म्हणजे बाहेरचं जे त्याचं काय आहे, कंकाल आहे, ते त्याला काय करण्यासाठी मदत करते, मूवमेंट करण्यासाठी, म्हणजे एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जाण्यासाठी मदत करते. कॉकरोचेस हॅव अ पेअर ऑफ अँटेना टू स्मेल. बघा, कॉकरोच बघितलं असेल तर असे अँटेने असते समोर त्याच्या, जे त्याला कशासाठी, स्मेल सेन्सेशनसाठी काय करतात, मदत करतात. त्यानंतर बघा, स्नेक दिलेला आहे. स्नेक डू नॉट हॅव लेग्स एट दे हॅव ॲबिलिटी टू मूव्ह रॅपिडली. बघा, स्नेकला पाय असतात का? सापाला पाय बघितलेला आहे का तुम्ही? नाही. तरी सुद्धा ते काय करू शकते, फास्ट मूव्ह करू शकते, पटपट जाते, आहे की नाही? तर कशामुळे मुवमेंट करते ते? दे मूव्ह बाय क्रॉलिंग ऑन देअर बेली. तर कशावर मूव्ह करतात? त्यांच्या पोटावर सरपटतात ते. ठीक आहे. अ स्नेक हॅज अ लॉंग अँड फ्लेक्झिबल व्हर्टेब्रल कॉलम. तर स्नेकमध्ये काय असतो? एक लॉंग व्हर्टेब्रल कॉलम असतो, तोही फ्लेक्झिबल असतो, लवचिक असतो. इच व्हर्टेब्रा इज कनेक्ट टू द पेअर ऑफ रिब्स. प्रत्येक व्हर्टेब्रा कशाला कनेक्ट असतो? रिब्सला. बघा, इथे दिसत आहे तुम्हाला डायग्राम दिलेली आहे. या डायग्राममध्ये रिब्स आहेत या. त्यानंतर बघा, व्हर्टेब्रा अँड बेली स्केल आर रिस्पॉन्सिबल फॉर द मुवमेंट ऑफ स्नेक बॉडी. स्नेक्स कशामुळे मुवमेंट करू शकतो? बघा, यांच्या बॉडीवर स्केल आहे, तुम्हाला दिसत आहे का? खवले खवले आहे, त्यामुळे काय करू शकतात ते? फास्ट मुवमेंट करू शकतात. अ स्नेक मूव बाय टर्निंग इट्स बॉडी इंटू सेव्हरल लूप्स ऑफ स्नेक गिव्स इट फॉरवर्ड पुश बाय प्रेसिंग अगेन्स्ट द ग्राउंड. तर बघा, अशा स्नेक जो आहे तो अशा प्रकारे मुवमेंट करतो, लूप्स तयार करून. ठीक आहे. हे याच्या बॉडीमध्ये काय असतात? लूप्स असतात, जे काय करतात? फॉरवर्ड मुवमेंट करण्यासाठी, पुढे ढकलण्यासाठी, त्याला जाण्यासाठी मदत करतात. स्नेक्स डू नॉट मूव्ह इन अ स्ट्रेट लाईन, दे मूव्ह इन वेव्ज लाईक मॅनर. तर बघा, स्नेक सरळ जाते असं पाहिलं का तुम्ही? नाही. तर तो काय करतो? अशा प्रकारे वेव्ज लाईक मुवमेंट करून जातो. इथे दिसत आहे तुम्हाला चित्रामध्ये. त्यानंतर बघा, दिलेलं आहे फिश. तर फिश आपण हे उद्याला बघू. आता तुम्ही HW मध्ये बघा काय करायचं आहे तुम्हाला. HW मध्ये तुम्हाला टिक द करेक्ट आन्सर लिहायचे आहे, त्यानंतर फिल इन द ब्लँक्स, आणि त्यानंतर ट्रू ऑर फॉल्स. ठीक आहे. तर बघा, आता इथे काय दिलेलं आहे? विच ऑफ द फॉलोइंग हॅज अ लिक्विड स्केलेटन. लिक्विड स्केलेटन कशामध्ये असते? अर्थवॉर्ममध्ये. ठीक आहे. त्यानंतर आहे स्नेक्स हॅव स्पेशल स्ट्रक्चर कॉल्ड स्केल्स. त्याच्या बॉडीवर स्केल असते, स्नेकच्या खवले असते, ज्यामुळे तो हलू शकतो. त्यानंतर बर्ड्स कॅन फ्लाय बिकॉज दे हॅव स्ट्रीमलाईन बॉडी. मुवमेंट इज ब्राउट अबाउट बाय द कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्झेशन ऑफ मसल्स. मुवमेंट्स कशामुळे होते? ज्या मसल्स असतात त्या कॉन्ट्रॅक्ट होतात, म्हणजे कमी होतात, आणि रिलॅक्स होतात. एक्सपान्शन अँड रिलॅक्झेशन ऑफ मसल्स. ठीक आहे. त्यानंतर दिलेला आहे द जॉईंट इन अवर इल्बो इज अ. आता आपल्या इल्बोमध्ये कोणता जॉईंट असतो? हिंज जॉईंट, जो वन डायरेक्शननी मुवमेंट अलाउ करतो. ठीक आहे. त्यानंतर आहे वी कॅन आयडेंटिफाय द व्हेरियस जॉईंट इन अवर बॉडी विथ द हेल्प ऑफ एक्सरे. एक्सरेमध्ये आपल्याला पूर्ण बॉडी दिसते. ठीक आहे. स्केलेटन दिसते. त्यानंतर फिल इन द ब्लँक्स. द पार्ट्स ऑफ द स्केलेटन व्हेअर टू ऑर मोर बोन्स मीट इज कॉल्ड जॉईंट. जिथे दोन किंवा दोनपेक्षा जास्त बोन्स मिळतात, दोनच बोन्स मिळतात, त्याला काय म्हणतात? जॉईंट्स. बोन्स फॉर्म अ विच प्रोटेक्ट हार्ट अँड लंग. आता कोणतं काय आहे? रिपकेज. रिपकेज काय करते? आपल्या हार्टला आणि लंग्सला प्रोटेक्ट करते. द मसल्स ऑफ द अनेबल्स स्नेल टू मूव्ह. फूट मसल्स, त्याच्या पायामध्ये ज्या मसल्स असतात ते त्याला मूव्ह करण्यासाठी मदत करते स्नेलला. जॉईंट्स ऑफ द बोन्स हेल्प इन द मूवमेंट ऑफ द बॉडी. त्यानंतर इज द लॉंगेस्ट बोन इन अवर बॉडी फेम्यूर. तर यानंतरचा आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू.